हाय नमस्कार. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवायची होती सोयाबीन. तर माझा मुलगा अथर्व माझी मदत करत होता. कांदा टमाटर कापून घेतलं. वेगवेगळ्या जागी वेगवेगळी पद्धत असते. आता माझी पद्धत बघा तुम्हाला कशी वाटते. पहिलं मी बारीक कांदा कापून घेतला, मग नंतर स्वच्छ धुवून टमाटर कापून घेतलं. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते सोयाबीन करायची. कोण भाजून करतं, कोण थंड पाण्यात भिजून करतं, कोण गरम पाण्यात. तर मी गरम पाण्यामध्ये भिजू टाकलेली. गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकल्यास लवकर भिजतात. त्याचं पूर्ण पाणी पिळून काढायचं. पाणी खूप गरम होतं म्हणून भाजत होतं थोडंफार. सगळं पिळून काढल्यानंतर मध्ये हळद, लाल मिरची, कांदा लसूण मसाला आणि दही टाकून घ्यायची. लसूण पेस्ट पण घालायचं. नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडे वेळ मुरायला ठेवायचं. नंतर गॅसवर कढई ठेवून मध्ये तेल टाकून कांदा टमाटर मिक्स करून थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. मध्ये कांदा टमाटर तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर ते आपलं तयार केलेलं सोयाबीनचं मिश्रण ते मध्ये टाकायचं. नंतर थोडे त्याला बी परतून घ्यायचं. वरी झाकण ठेवायचं. गॅस बंद करायचा. नंतर मुलांना आपल्या घरच्यांना सगळ्यांना आपण पण खायचं. मग बघा लहान मुलाला किती आवडतात, किती आवडीनं खातात. माझ्या मुलाला तर खूप आवडलं. छान पण म्हणला तो. काय खायची इच्छा जर नसेल तर असं काहीतरी नवीन काय करून द्यायचं लहान मुलाला पण, आपण पण खायचं. मग कसं आवडीनं खातात बघा. रोज ते डाळ भात म्हणल्यास नाही खात मुलं. मग आपण एकदा पण हे ट्राय करायचं. मग खाला माझ्या मुलानं, खूप आवडीनं खाला, छान पण म्हणला. तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग. असंच भेटूया आता नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.